नमस्कार, मी रेखा. सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण आवळ्याचा मोरावळा करणार आहोत. आवळ्याचा मोरावळा, मुरंबा किंवा आवळा पाक कसा करायचा ते पाहणार आहोत. मस्त रसरशीत असा गुलाबजामसारखा दिसणारा हा आवळा पाक चवीलासुद्धा तसाच होतो अगदी. हिवाळा सुरू झाला की बाजारात भरपूर आवळे दिसायला लागतात आणि थंडीमध्ये आवळा आवर्जून खावा. आपल्या त्वचेसाठी व केसांच्या समस्येसाठी हा खूप रामबाण असा उपाय आहे, औषध आहे हे छान. पण त्याच्या चवीमुळे, तुरट चवीमुळे तो खाल्ला जात नाही. तर अशा पद्धतीने छान गुलाबजामसारखा रसरशीत आवळाचा मोरावळा किंवा आवळा पाक तुम्ही तयार करून ठेवू शकता. वर्षभर हा अगदी आरामात टिकतो आणि चवीलाही तो अगदी छान असा होतो. आपण हा आवळ्याचा मोरावळा गूळ घालून तयार केलेला आहे, तर तो तेवढाच छान हेल्दीसुद्धा होतो. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर एक विनंती आहे, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला सुरुवात करूया. मी इथे अर्धा किलो प्रमाणात आवळे घेतलेले आहे. आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि पुसून घेतल्यानंतर ते आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. तर पातेल्यामध्ये मी 2 तांबे पाणी घेतलेले आहे आणि त्यामध्ये हे आवळे आपल्याला छान वाफवून घ्यायचे आहेत. साधारण 15 मिनटात हे वाफवले गेलेत. तुम्ही पाहू शकता आवळ्याच्या पाकळ्या सुटायला लागलेल्या आहेत. आता हे छान कोरडे करून घ्यायचे आहेत. थोडेसे थंड झाले की अशा पद्धतीने आपल्याला फोकच्या सहाय्याने त्याला प्रिक करून घ्यायचं आहे. म्हणजे जो गुळामध्ये आपण जेव्हा ते शिजवू तेव्हा गुळाचा पाक जो आहे तो आतपर्यंत मुरला जाईल. आता एका कढईमध्ये हे छान आवळे कोरडे करून घेतलेले आवळे आपण पसरवून घ्यायचे आणि यावर अर्धा किलोच्या प्रमाणात गूळ घालायचा आहे. गूळ मी बारीक चिरून घेतलेला आहे. आवळ्याचा मोरावळा करताना समप्रमाण घ्यायचं आहे, म्हणजे जेवढे आपण आवळे घेऊ त्याच प्रमाणात गुळाचा वापर करायचा आहे. मी इथे पाव कप साखर घेतलेली आहे. साखरेमुळे पाकाला छान चकाकी येते म्हणून साखरेचा वापर केलेला आहे. आता हे जे आपण तयार केलेलं मिश्रण आहे हे गॅसवर ठेवायचं आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे. सुरुवातीला हाय फ्लेमवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे गुळाच्या पदार्थात मीठ घातलं की त्याची चव आणखी वाढते. तर सुरुवातीला साधारण 5 मिनटानंतर हे आपलं छान शिजायला लागलेलं आहे. 5 मिनिट होत आहेत तर गूळसुद्धा आपला वितळायला लागलेला आहे. चमच्याने मधनं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तळापासून हलवत राहायचं आहे, म्हणजे गूळ आपला करपता कामा नये किंवा कढईला खाली लागता कामा नये. तर अशा पद्धतीने हलवून आपल्याला हे व्यवस्थित चमच्याने हलवत शिजवून घ्यायचं आहे. आता आपलं मिश्रण बऱ्यापैकी पातळ व्हायला लागलेलं आहे. गूळसुद्धा वितळतो आहे. तर गॅसची फ्लेम आता मीडियम करायची आहे. खूप जास्त हाय फ्लेमवर गूळ करपू शकतो, तर त्यासाठी मीडियम फ्लेमवर आता आपण हे शिजवून घेणार आहोत. सतत अशा पद्धतीने चमच्याने हलवत राहायचं आहे, म्हणजे आपला गूळ करपला नाही पाहिजे. तर आता आपण झाकण ठेवून हे शिजवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम आता मीडियमच आहे. साधारण आपण मधनं चेक करत राहायचं आहे की आपला गूळ कितपत वितळला आहे आणि आवळेसुद्धा कितपत त्या पाकात छान शिजत आहेत. 10 मिनिटांनंतर झाकण उघडून आपण चेक करतोय. ह्यामध्ये 2 वेलची आणि छोटासा दालचिनीचा तुकडा खलबत्त्यामध्ये ठेचून तो घातलेला आहे, म्हणजे त्याचा छान फ्लेवर ह्या गुळामध्ये उतरणार आहे. साधारण 15 ते 20 मिनिट झालेले आहे आणि आता पुन्हा एकदा आपण झाकण ठेवून हे शिजवून घेणार आहोत. आता गॅसची फ्लेम लो करायची आहे. आपला गूळ वितळलेला आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला छान आटवत गुळाचा पाक तयार करायचा आहे. इतपत ते शिजवून घ्यायचं आहे.
बऱ्यापैकी गूळसुद्धा आपला वितळलेला आहे सर्व आणि मिश्रणसुद्धा आता घट्ट व्हायला लागलेलं आहे. आवळ्याचा रंगसुद्धा बदलत आलेला आहे. अशा पद्धतीने चमच्याने सतत हलवत हलवत आपल्याला हे छान गुळामध्ये शिजवून घ्यायचं आहे. साधारण 30 मिनिट झालेले आहे. आपलं गुळाचा पाक होत आलेला आहे आणि आवळ्याचा रंगसुद्धा बदललेला आहे. खूप जास्त आपल्याला शिजवायचं नाही आहे याच्या पुढे, कारण त्यानंतर मग थंड झाल्यावर आवळ्याचा गुळाचा जो पाक आहे तो अगदी जास्त घट्ट होतो. मिश्रण बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे मिश्रण आता थंड व्हायची वाट पाहायची आहे. साधारण 10 ते 15 मिनिटांनंतर आपला हा आवळ्याचा मोरावळा बऱ्यापैकी थंड झालेला आहे आणि गुळाचा पाकसुद्धा घट्ट झालेला आहे. यापेक्षा जास्त घट्ट आपल्याला करायचा नाही आहे. तर मग हा आवळ्याचा मोरावळा तुम्हाला कसा वाटला? तुम्ही हा नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकन हिट करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.